तथास्तु. लेखक अक्षय ठोंबरे. अभिवाचक विशाखा कुलकर्णी. तथास्तु. मे महिन्याची रणरणती दुपार. पुण्याच्या सदाशिव पेठेतील ती अरुंद गल्ली काहीशी शांत होती. दोन्ही बाजूला जुने वाडे, गॅलरीत वाळत टाकलेले कपडे, कुठून तरी येणारा खमंग फोडणीचा वास, दुपारी रेडिओवर लागलेली जुनी गाणी आणि त्या गाण्याचा आस्वाद घेत आराम खुर्चीत विश्रांती घेत पडलेले जोशी काका. जोशी काका म्हणजे त्या सगळ्या गल्लीत सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती. जोशी काका म्हणजे पेठेचं चालतं बोलतं खाद्यविश्वच होतं. पांढरा झब्बा, सोनेरी काडीचा चष्मा, कपाळावर चांदीचा टिळा आणि चालताना हलणारं त्यांचं गोल पोट. गल्लीतल्या मुलांसाठी ते म्हणजे प्रेमळ काका, पण काकूंसाठी साखरेचा चालता बोलता कारखाना. काकांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य 3च गोष्टींभोवती फिरायचे: सकाळचा पेपर, गल्लीतल्या मुलांचा गोंधळ आणि आमरस. तोही साधासुधा नाही हं, फक्त देवगड हापूस आणि वर साजूक तुपाची धार. जोशी काका नेहमी अभिमानाने म्हणायचे, जगात 2च गोष्टी माणसांचं मन शांत करतात, एक भीमसेन जोशींचं गाणं आणि दुसरा हापूसचा थंडगार आमरस. आज सुद्धा ते आराम खुर्चीत पडल्या पडल्या स्वयंपाकघरातून येणारे सुवास हुंगत बसले होते. मे महिन्याची दुपार होती. बाहेर एवढं कडक ऊन होतं की रस्त्यावरचं कुत्रं सुद्धा एखाद्या झाडाची सावली शोधत डोळे मिटून बसलं होतं. पण जोशी काकांच्या वाड्यात मात्र जाड भिंतींमुळे सुखद गारवा होता. अचानक हवेत एक गोड सुगंधी दरवळ पसरला. काकांच्या नाकाने हलकासा कंप घेतला. ते आनंदाने डोळे उघडत पुटपुटले, हापूस. 2 सेकंदांनी त्यांनी पुन्हा दीर्घ श्वास घेतला, अस्सल देवगडचा. आणि 3ऱ्याच सेकंदाला ते सरळ स्वयंपाकघरात पोचले. तिथे काकू एका मोठ्या परातीत आंबे पिळत होत्या. केशरी दाट गार आमरस मोठ्या स्टीलच्या भांड्यात जमा होत होता. काका भारावून उभे राहिले आणि म्हणले, वाह. काकूंनी मागे न पाहताच विचारलं, आज किती वाट्या? काका निरागस चेहरा करून म्हणले, मी? अगं मी नाही, मी फक्त क्वालिटी चेक करायला आलोय. काकूंनी डोळे बारीक केले. तुमचं क्वालिटी चेक म्हणजे इतरांचं फुल डिनर असतं हे विसरू नका. काका हसले, अगं वर्षातून एकदाच येतो, मग त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यायला नको? असं म्हणून ते जायला निघाले. काहीतरी आठवल्यासारखं ते परत मागे आले आणि हळूच काकूंना म्हणले, ते जरा गरम गरम पुऱ्या पण करशील ना? नाही काय आहे, जर आमरस असेल तर त्याबरोबर पुरी नसेल तर पाप लागतं असं म्हणतात, बाकी काही नाही. अहो बर का, जरा शुगर लक्षात ठेवा तुमची म्हणलं. अगं हापूस हा फळांचा राजा आहे, राजाचा सन्मान करायचा असतो, अपमान नाही. दुपारी जेवायला बसल्यावर काकांनी पहिली वाटी संपवली, मग दुसरी, मग सोबत पुऱ्या आल्या, मग 3री वाटी. काकू ओरडत होत्या, हां बस पुऱ्या आता. मग काकांचं एकच ठरलेलं वाक्य होतं, आमरस उरणं म्हणजे निसर्गाचा अपमान. शेवटी तृप्त होऊन पोटावर हात फिरवत काका हॉलमध्ये सोफ्यावर आडवे झाले. बाहेर उन्हाच्या झळा होत्याच. पडदे बंद, हॉलमध्ये अंधार, पंख्याचा थंड वारा आणि पोटात थंडगार आमरस. या सगळ्यात काकांना गाढ झोप लागली नसती तरच नवल. अचानक काकांना स्वप्नात वाटलं की ते पांढऱ्या शुभ्र ढगांवर चालतायत.
आजूबाजूला केशरी प्रकाश पसरला होता. हवेत आंब्याचा सुगंध होता आणि समोरून साक्षात गणपती बाप्पा चालत येत होते. पण आश्चर्य म्हणजे आज बाप्पांच्या हातात मोदक नव्हते, तर एक मोठी सोन्याची वाटी होती, आमरसाची. काका तर आनंदाने उड्या मारू लागले. बाप्पा, तुम्ही आणि आमरस? बाप्पा हसले. अरे, आवडतो म्हणून काय रोज मोदक खाणार का? मला पण चेंज म्हणून कधीतरी हापूस आवडतो. काका लगेच बाप्पांच्या जवळ बसले. बाप्पा, आज आमच्याकडचा आमरस भारी झाला होता ना? बाप्पांनी चमचा तोंडात टाकला, डोळे मिटले. वाह, योग्य केशरी रंग, उत्तम गारवा आणि चवीला उत्कृष्ट गोड. काका अभिमानाने फुलले. मग बाप्पा गंभीर होऊन म्हणले, जोशी, एक गुपित लक्षात ठेव. योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने पिळल्यावर आणि योग्य वेळी घेतलेला हा आमरस शरीराला अफाट ऊर्जा देईल. काकांच्या कानात फक्त 3च शब्द नीट गेले. आमरस ऊर्जा देतो. बाकीचं सगळं त्यांच्या डोक्यावरून गेलं. काका आनंदाने उठले आणि त्यांनी देवाच्या समोरच हात उंचावून जोरात घोषणा केली, तथास्तु बाप्पा. बाप्पा जागच्या जागीच थबकले. अरे, तथास्तु आशीर्वाद म्हणून मी म्हणायचं असतं, तू मलाच काय आशीर्वाद देतोयस? काका थोडे ओशाळले. सॉरी बाप्पा, उत्साहात तोंडून निघून गेलं, माफ करा. पण आज तुमच्या या शब्दांमुळे माझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. बाप्पा काहीतरी बोलणार इतक्यात काकूंनी काकांना हलवून जागं केलं आणि स्वप्न संपलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जोशी काकांनी गल्लीतल्या मुलांना गोळा केलं. चिंटू, सोनू, मिंटू सगळी गँग जमा झाली. काकांनी वाड्याच्या बाहेर एक पाटी लावली, आमरस क्लब. काका, हा क्लब कशासाठी? चिंटूने विचारलं. काका गंभीर चेहऱ्याने म्हणले, बाप्पाने काल रात्री स्वप्नात मला एक वैज्ञानिक गुपित सांगितलंय. हा आमरस म्हणजे साक्षात नॅचरल एनर्जी ड्रिंक आहे. हा प्यायल्याने शरीरात सुपरमॅन सारखी ताकद येते. मुलांचे डोळे मोठे झाले. खरंच? अगदी 100%. चला आता. त्या दिवसापासून रोज दुपारी मुलं जोशी काकांकडे जमू लागली. मोठ्या स्टीलच्या भांड्यात गार गार आमरस आणि त्याच्यासोबत गरम गरम पुऱ्या. काका स्वतः मोठा डाव घेऊन मुलांना आग्रह करायचे, प्यारे मुलांनो, भरपूर खा. उद्या तुम्ही मैदानावर विजेसारखे धावाल. मुलंही खुश होती, कारण घरच्यांनी एवढा आमरस त्यांना कधीच एका वेळी खाऊ दिला नव्हता. पण तिसऱ्या दिवशी विज्ञानाने आपली करामत दाखवायला सुरुवात केली. दुपारी 4 वाजता मैदानावर क्रिकेटची मॅच होती. सुरुवातीची 5 मिनिटं मुलांच्या शरीरात साखरेचा जोम म्हणजेच शुगर रश होता. मुलं ओरडत होती, आमरस पॉवर, सुपर एनर्जी. चिंटू बॅटिंगला आला. पहिलाच बॉल, धाडकन फटका. बॉल थेट बाउंड्रीच्या दिशेने गेला. पळा पळा पळा, सगळे ओरडले. चिंटू जोरात धावला. 1 रन झाली. दुसऱ्या रनसाठी तो वळला आणि अचानक जणू त्याच्या पायातली बॅटरीच संपली. त्याचा वेग एकदम मंदावला. त्याचा चेहरा केविलवाणा झाला आणि तो खेळपट्टीच्या मध्यभागी धापा टाकत बसला. अरे चिंटू, धाव न, आउट होशील. सोनू ओरडला. चिंटू पोट धरून म्हणला, अरे ताकद तर खूप आहे असं वाटत होतं, पण आता अचानक हातपाय गळून गेलेत रे. अंग इतकं जड झालंय की बॅट उचलायचीही शक्ती उरली नाही. चिंटू आऊट झाला. हळूहळू सगळी टीम आऊट झाली. आता चिंटू आणि त्याची टीम बॉलिंगला आले. सोनू विकेट किपिंगला उभा होता. बॉलरने चेंडू टाकला
बॅट्समननी तो चुकवला आणि बॉल सरळ सोनूकडे आला. पण कॅच घेण्यासाठी खाली वाकण्याऐवजी सोनूचा तोलच गेला आणि तो धपकन खाली बसला. बॉल मागच्या मागे निघून गेला. समोरच्या टीमला 4 रन्स मिळाले. अरे सोनू, एवढा सोपा कॅच का सोडलास? मुलांनी रागाने विचारलं. सोनू डोळे चोळत म्हणला, काय माहित रे, आमरस पचवण्यासाठी माझ्या शरीरातलं सगळं रक्त पोटाकडे धावतंय बहुतेक. डोळ्यांसमोर प्रचंड आळस दाटून आलाय आणि मेंदू सांगतोय की मॅच सोडून सरळ याच पिचवर झोपून जा. मिंटू, जो बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करत होता, तो तर आधीच एका झाडाच्या सावलीत डोळे मिटून डुलक्या काढत होता. 5 मिनिटं मला डिस्टर्ब करू नका. शरीरात डायजेशन सुरू आहे, प्रचंड झापड आलंय, तो पुटपुटला. आज मॅच नेहमीपेक्षा जरा लवकरच संपली. मॅच संपल्यावर 10 मिनिटात पूर्ण टीम मैदानावरच पसरली. कोणी बाकावर, कोणी झाडाखाली. हाय कॅलरी आमरसामुळे ऊर्जा मिळण्याऐवजी सगळ्या मुलांच्या शरीराला शटडाऊन मोड लागला होता. चिंटू म्हणला, आपण आमरस क्लब नाही, आळस क्लब झालोय. जोशी काका दुरून हे सगळं पाहत होते. त्यांना वाटलं की मुलं नाटक करतायत. इतका उत्तम हापूसचा रस प्यायल्यावर ताकद यायला पाहिजे. हे सगळे आळशी झालेत. बाजूला वा, आता मी सायकल चालून दाखवतो. पहा, हापूस पॉवर. काकांनी एका मुलाची सायकल घेतली. पहिल्या 2 मिनिटात काकांनी जोरात पॅडल मारले. वा काका, मुलं ओरडली. पण 4थ्या मिनिटाला एका छोट्या चढावर सायकल पोचताच काकांच्या स्नायूंनी उत्तर दिलं. भरपेट आमरसपुरी खाल्ल्यामुळे पायांच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता. काकांचे पाय जाम झाले, श्वास फुलला आणि कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यांना चक्कर आल्यासारखंच वाटलं. काकांनी सायकल बाजूला लावली आणि ते झाडाखाली धपकन बसले. चिंटू हळूच म्हणला, काय काका, तुमची पण हापूस पॉवर संपली का? काका धाप टाकत म्हणले, अरे हो ना, पण सायन्स कुठे चुकलं? अरे देवा, बाप्पाने तर सांगितलं होतं. काय चुकलं? घरी आल्यावर काका सोफ्यावर बसले. डोक्यावर पंखा फिरत होता, पण मनात विचारचक्र सुरूच होतं. तेवढ्यात त्यांना एक मोठी जांभई आली आणि 2 मिनिटात ते गाढ झोपेच्या अधीन झाले. आणि पुन्हा तेच स्वप्न, पुन्हा तोच केशरी प्रकाश. यावेळी बाप्पा हातामध्ये एक मोठा ह्युमन ॲनाटॉमी आणि एक एनर्जी चार्ट घेऊन उभे होते. बाप्पा म्हणले, जोशा, तू माझं बोलणं नेहमीप्रमाणे अर्धवटच ऐकलंस. मी काय म्हणलं होतं? योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेतलेला आमरस ऊर्जा देतो. म्हणजे काय हो बाप्पा? बाप्पा हसून म्हणले, अरे, आमरस म्हणजे नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्सचा जड खजिना. तू मुलांना भर दुपारी कडक उन्हात खेळाच्या अगदी आधी मोठमोठ्या वाट्या आमरस दिलास. एवढा जड आहार पोटात गेल्यावर शरीर तो पचवण्यासाठी सगळी ऊर्जा पोटाकडे पाठवतं. मग हातापायांच्या स्नायूंना आणि मेंदूला ताकद कुठून मिळणार? म्हणून मुलांना सुस्ती आली आणि तुझी सायकल सुद्धा थांबली. काकांच्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली. म्हणजे आमरस वाईट नाही? अजिबात नाही. पण फक्त आमरस पिऊन कोणी सुपर हिरो होत नाही, हे तुझ्या आधी का नाही लक्षात आलं? आधी व्यायाम करून, खेळून शरीरातली ऊर्जा खर्च करावी लागते. तेव्हाच नवीन ऊर्जेची गरज भासते. आणि हो, आमरस कधीही काढण्याच्या आधी आंबे अर्धा 1 तास पाण्यात भिजवावे, म्हणजे त्यांची उष्णता कमी होते. आणि बर का, देव आहोत म्हणून आमच्याकडे कॅलरीज कॅन्सल होत नाही. नियम सगळ्यांना सारखेच. बाप्पा मोठ्याने हसले आणि काकांना जाग आली. दुसऱ्या दिवशी सकाळी
आमरस क्लबचा बोर्ड बदलला. त्यावर नवीन पाटी लागली, प्ले फर्स्ट, आमरस लेटर. खाली नवीन नियम लिहिले होते. आधी मैदान गाजवायचं, 1 तास भरपूर खेळायचं, खेळून झाल्यावर रिकव्हरी म्हणून आमरस मिळणार. पुऱ्या फक्त 2च. आणि ही माझी शेवटची वाटी असं खोटं बोलायचं नाही. त्या दिवसापासून गल्लीतलं चित्र बदललं. मुलं आधी मैदानावर जाऊन फुटबॉल, क्रिकेट, सायकल रेस असं खेळून घामाने चिंब व्हायची. शरीरातली सगळी जुनी ऊर्जा खर्च झाल्यावर जेव्हा ती काकांच्या वाड्यात यायची तेव्हा काकू मोठ्या प्रेमाने त्यांना गार आमरस वाढायच्या. आता मात्र जादू झाली. खेळून आल्यामुळे कडाडून भूक लागली होती. आमरस पोटात जाताच मुलांना थकवा निघून गेल्यासारखं वाटलं. शरीराला लगेच नैसर्गिक ग्लुकोज मिळालं. कोणालाही सुस्ती आली नाही. उलट मुलं अधिक उत्साही झाली. आता सदाशिव पेठेत जोशी काकांच्या आमरस क्लबचा फिटनेस आदर्श मानला जातो. जोशी काकाही आता बदलले होते. ते स्वतः आमरस पिण्यापूर्वी गल्लीच्या 2 फेऱ्या मारून येतात आणि पहिली वाटी संपवून डोळे मिटून म्हणतात, वाह, क्वालिटी चेक पास. काकू विचारायच्या, आणखी वाढू? काका हसून हात जोडायचे आणि म्हणायचे, तथास्तु.